संजय राऊत यांनी कोणतीही तक्रार केली नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढारी न्यूजवरती ही प्रतिक्रिया दिली आहे। शिष्टमंडळात काँग्रेस सहभागी होती, आमचा विरोध आम्ही दर्शवला असंही सपकाळ यावेळी म्हणालेत। वोट चोरीमध्ये आमच्यासोबत जे येतील त्यांना सोबत घेऊ असंही सपकाळ यांनी म्हटलंय। मनसेला सोबत घेण्याबाबत सपकाळ यांचे हे संकेत पाहायला मिळत आहेत। मनसेला सोबत घ्यायचं हा मोठा भाग नाही असं हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत। इंडिया आघाडीत नवा मित्र घेतला जाऊ शकतो, याचा निर्णय हायकमांड घेईल असंही सपकाळ यांनी सांगितलंय। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः माझ्याबरोबर आहेत। सर, राऊत यांनी तुमची तक्रार केली, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, अशी काही माझी तक्रार करण्याचा काही संबंध नाही आणि काही तक्रार काही अशी झालेली नाही। पण त्यांनी पक्षश्रेष्ठींना काही पत्र लिहिल्याची माहिती आलेली आहे समोर तुमच्याबद्दल? नाही, त्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस सहभागी झाली आणि काँग्रेसनी सहभागी त्या ठिकाणी होऊन एकंदरीत निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या अनुषंगाने आमचा विरोध जो आहे, जो राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधींनी केला, महाराष्ट्रभर पण आम्ही तशाच पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत आणि या मुद्द्याच्या सोबत आम्ही आहोतच आणि पुढे देखील आम्ही त्या मुद्द्याच्या अनुषंगाने राहू। त्यामुळे एकंदरीत निवडणूक आयोगाच्या वोट चोरीच्या अनुषंगानं हे काँग्रेसचं राष्ट्रीय आमचं कॅम्पेन आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही संपूर्ण ताकदीनिशी या मुद्द्याला लावून धरू आणि जे जे यामध्ये काम करतील त्या सगळ्यांसोबत आमची भागीदारी राहील। जे जे येथील म्हणजे मनसे आलेली महाविकास आघाडीमध्ये चालेल? महाविकास आघाडी हा विषय वेगळा आहे। मी आपल्याला जे सांगतोय ते वोट चोरी जो पार्ट आहे त्या वोट चोरीला संपूर्ण नागरिकांनी त्या संदर्भामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि मतदार याद्यांना अद्ययावत करणं, दुरुस्त करणं, ती वोटांची चोरी थांबवणं, हे जे कॅम्पेन चालू आहे हे कॅम्पेन सर्वांनी मिळून चालवण्याची आवश्यकता आहे। हे सर्व पक्ष जर त्याच्यामध्ये सत्ताधारी त्याच्यात काम करत असतील तर स्वागत आहे। त्यामुळे यांनी म्हटलं की आता कुणी कुणासोबत आहे हे महत्वाचं नाही, निवडणुका पारदर्शकपणे होणं महत्वाचं। काँग्रेसची भूमिका याबद्दलची काय आहे? सुरुवातीपासून फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावं हीच काँग्रेस पक्षाची असणारी एकंदरीत भूमिका आहे। आपण राहुल गांधींची पत्रकार परिषद बघितली असेल, राहुल गांधींनी लिहिलेला लेख आपण बघितला असेल, या सगळ्यांमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये राहुल गांधींनी जे भाषण केलं की याला राजकीय स्वरूपात घेऊ नका, आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तथ्य पुढले, तुम्ही त्याची चौकशी करा। मात्र सरकार चौकशी करायला तयार नाही, हा त्यातला असणारा हा जो गोंधळ आहे, या गोंधळामुळे आज ही परिस्थिती ही कुठे ना कुठे ही अत्यंत वाईट आणि अराजकतेकडे सगळा हा प्रवास राज ठाकरेंबाबतची भूमिका घ्यायला काँग्रेस वेट अँड वॉच भूमिका घेते, कारण बिहार विधानसभा निवडणूक आहे। नाही, तो कोणता पक्ष आमच्यासोबत येणार काय येणार हा काही खूप मोठा भाग नाही। त्यामुळे आमचे आताही इंडिया अलायन्सचे आमचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत आमची आघाडीच्या अनुषंगानं ही अद्याप थेट कुठली चर्चा सुरू झालेली नाही। आम्ही आमच्या आघाडीचे सर्व निर्णय जे आहेत हे आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आणि स्थानिक पातळीवरचं आमचं नेतृत्व इंडिया अलायन्सचे जे पार्टनर असेल त्याच्यासोबत चर्चा करून ते ठरवेल। त्यामुळे एकदम असा काही घाई गडबडीत आणि खूप मोठा काही असा सोबत यायला हायकमांड उत्तर म्हणजे परवानगी देईल का? नाही, ते कोणत्या पक्षांना काँग्रेस सोबत यायचं आहे याची माहिती ही माझ्याजवळ नाही आणि राष्ट्रीय पातळीवरचे सगळेच, राष्ट्रीय पातळी म्हणजे काही दिल्ली नाही तर भारतभरातल्या सगळ्या लोकांशी चर्चा करून त्यामध्ये इंडिया अलायन्समध्ये नवीन पार्टनर हा घेतला जाऊ शकतो आणि हा घेण्याची सगळी जी प्रक्रिया ती राष्ट्रीय स्तरावर होईल आणि अर्थात आमचं नेतृत्व जे आहे या संदर्भात निर्णय घेईल। त्यामुळे तो निर्णय त्या पातळीवर होणारा जो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये राज्य पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या चर्चांची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं। शेवटचा एक प्रश्न, मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण दिलं होतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं, काँग्रेस सहभागी होती, मात्र आता टीका करतायत सत्ताधारी की याच्यामुळे काही नाही होणार, निवडणूक आयोगाला जे काही शिष्टमंडळ भेटलं या शिष्टमंडळाने काय केलं तर मतदार यादीमधला जो गोंधळ आहे तो दूर करा हेच त्यांनी सांगितलं आणि ही मागणी करत असताना जर सरकार आणि मुख्यमंत्री म्हणत असतील की काहीच होणार नाही याचा अर्थ डाल में कुछ काला आहे। दाल में कुछ काला अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे।